नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला तर मग आज तुमचं मी पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आज आपण अगदी साधी आणि सोपी अशी पालकची भाजी ही रेसिपी बघणार आहोत. आपण रोजच्या जेवणामध्ये जी भाजी करतो त्या भाजीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे मी पालक छान असं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तिला आपण नितळत ठेवलेलं आहे. तिचं पाणी नितळसोपर्यंत आपण इथे कुकरच्या डब्यामध्ये मुगाची डाळ काढून घेत आहोत. कारण आपण ही भाजी कुकरला लावणार आहे, म्हणून कुकरच्या डब्यात आपण ही मूगडाळ काढून घेतलेली आहे. मूगडाळ घालून आपण भाजी करणार आहोत, त्यामुळे मी इथे मूगडाळ घेतलेली आहे. हे आपण 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत. तुम्ही मूगडाळऐवजी इथे चणा डाळसुद्धा वापरू शकता. चणा डाळसुद्धा अगदी छान लागते या भाजीमध्ये. चणा डाळ जर तुम्ही टाकणार असाल तर त्याच्यामध्ये थोडेसे अख्खे शेंगदाणे घालायचे. ते थोडेसे भिजत घालायचे थोडा एक अर्धा तास आणि मग भाजी शिजताना त्याच्यामध्ये घालायचे असतात. तर इथे मी मूगडाळ घालत आहे, त्यामुळे मी इथे अख्खे शेंगदाणे नाही घालणार आहे. तर इथे आपली डाळ धुवून झालेली आहे. डाळीमध्ये जेवढं पाणी शिजायला लागेल तेवढं घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर एक छोटा टोमॅटो मी याच्यामध्ये चिरून घालत आहे. आणि आपण त्याचबरोबर याच्यामध्ये हळद पण घालून घेणार आहोत. एक चमचा हळद घालून घेतलेली आहे. आता आपण ही डाळ साईडला ठेवूया आणि भाजी चिरून घेऊया पालकची. तर पालक बघा, आपलं सगळं पाणी नितळलेलं आहे पालकच्या भाजीचं. आणि आता आपण चिरून घ्यायची आहे ही भाजी चिरून धुतली तर तिचं सगळं जीवनसत्व कमी होतं. त्यामुळे भाजी चिरण्या अगोदरच व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि मग नंतर चिरून घ्यायची. तर आपण हे अशी अगदी बारीक बारीक पातळ चिरून घेत आहोत. ही आपली भाजी चिरून झाली आहे. आता आपण ही या कुकरच्या डब्यामध्ये घालून घेणार आहोत. आता ही भाजी आपल्याला कुकरला शिजवून घ्यायची आहे. आता या भाजीबरोबरच मी घरातला भात पण शिजवून घेत आहे जेवणासाठी. तर कुकरला दोन्ही पण होऊन जाईल, आपली भाजी पण शिजेल आणि भात पण शिजेल. अर्धी गड्डी घेतलेली आहे मी पालकची, कारण पालकची भाजी ही जास्त होते. आता घरामध्ये माणसं 4च आहेत, त्यामुळे अर्धी गड्डीसुद्धा पातळ भाजी करण्याला पुरून जाते. तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या घरातल्या माणसांच्या हिशोबाने भाजीचा वापर करू शकता. अर्धी गड्डी घेऊ शकता किंवा 1 गड्डी पण तुम्ही घेऊ शकता. तर इथे आपण कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि डाळ आणि तांदूळ हे दोन्ही आपण कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्या ही पालकची भाजी आणि भात दोन्ही एकसाथच शिजणार आहे. तर आपला कुकर थंड होईस्तोपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊया. इथे अर्धी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेत मी. 10-15 लसूणच्या पाकळ्या घेतल्यात. लसणाच्या पाकळ्या लहान आहेत, त्यामुळे मी इथे 15 घेतलेल्या आहेत. 8 ते 10 घेतल्या तरी बास होतील, मोठे लसूण असतील तर. तर इथे मी 5 मिरच्या घेत आहे.
तुकडे करून आपण घालून घेणार आहोत आणि हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मी जिरंसुद्धा घालत आहे. पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे. थोडंसं अगदी जाडसर राहतं हे वाटण. आता ही आपण भाजी शिजली की हे वाटण त्याच्यामध्ये घालणार आहोत. तर एकीकडे आपला कुकर थंड झालेला आहे. आपण भाजी काढून घेऊया. इथे मी मिक्सरच्या भांड्यातलं वाटण पालकच्या भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि भाजी ही हटून घेत आहे. तो व्हिडिओ शूट करायचा माझ्याकडून राहिला आहे, त्यामुळे मी तुम्हाला असं सांगत आहे. तर आता आपण भाजीला फोडणी घालूया. तर गॅसवर ते पातेलं गरम करायला ठेवलं आहे. आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत. एकच पळी तेल घालत आहे मी. या भाजीला जास्त तेल नाही घातलं तरी चालतं, त्यामुळे मी इथे फक्त किटलीमधली आपली एक पळी असते ना, तेवढीच पळी घातली आहे. तर तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण भाजीला फोडणी घालूया. आपण मोहरी आणि जिरं याची फोडणी घालून घेणार आहोत. बाकी आपण जे मसाला करून घेतला होता तो भाजीमध्ये घालून हटून घेतलेला आहे. आता आपण ही भाजी फोडणी घातलेली आहे. तर जेवढं पातळ किंवा घट्ट तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने भाजी करून घ्यायची आहे आपल्याला. आपण ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो. कशासोबत ही अगदी छान लागते, ही टेस्टी लागते. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर ही अशी भाजी आपली पाणी वगैरे घालून व्यवस्थित झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आता आपण मीठ घालून घेतो. हातानेच घालते मी मीठ, कारण मला हाताचा अंदाज येतो. चमच्याचा वापर मी करत नाही. तर आपण मीठ मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे बघा भाजी किती अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळ पण नाही, अशी मीडियम झालेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घट्ट करू शकता. या भाजीसोबत लोणचं, पापड काही आपण घेतलं तर अगदी छान लागतं. तर आता आपली भाजीला उकळी फुटत आहे. ही भाजी जास्त उकळावी लागत नाही. अगदी उकळली की आपण गॅस बंद करू शकतो. अगदी पटकन होते, झटपट होते. हिला वेळ लागत नाही. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे भाजी. तर ही आपली भाजी रेडी झाली आहे. आपण सर्व करतोय. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.